दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा वक्त वक्तीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या आजच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आज आलेले आहोत चिराग नगर ठाणे इथल्या दोघींना भेटायला. सुनबाई आहेत मेघा नाईक आणि सासूबाई आहेत लीलावती नाईक. संकल्प महिला गोविंदा पथक ठाण्यातलं अत्यंत जुनं असं आहे गोविंदा पथक, महिलांचं गोविंदा पथक. आणि गेली अनेक वर्ष सासूबाई सूनबाई म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढीसुद्धा एकाच घरातली न चुकता प्रत्येक गोविंदा आणि दरवर्षी दहीहंडीच्या त्या जल्लोषामध्ये सहभागी होत असतात. मलासुद्धा हे दहीहंडीचे दिवस जसजसे जवळ येतात ना ते बालपण आठवायला लागतं. बालपणी तर सकाळी उठायचं, सगळ्यात आधी ती धगधग असायची किंवा धावपळ असायची ती अभ्युदयनगर गिरणगावामध्ये. कारण पहाटे येणारं नळाचं पाणी ते थोडा वेळ असायचं, पण त्याच्यातसुद्धा घरातलं पाणी साठवून थोड्याशा त्या राहिलेल्या वेळामध्ये ते फुगे भरून ठेवायचे पाण्याने. तो एक आनंद. बरं, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त अशा पद्धतीचा साठा असेल तो म्हणजे त्या दिवशी श्रीमंतच ना. आणि मग तो सण सुरू व्हायचा, तो जल्लोष सुरू व्हायचा. आणि असं करत 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 पुढे लहानाचे मोठे कधी झालो कळलंच नाही. आणि मग झी मराठीचा कॅमेरा घेऊन गोविंदा आला रे आला असं म्हणत बाहेर पडलो. एकदा तर लालबागचा राजा गोविंदा पथकाने म्हणजे लालबागचा राजा गोविंदा मंडळाने माझ्याशी गप्पा मारता मारता एकाने मला खांद्यावर घेतलं. नंतर गप्पा सुरू झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी दुसऱ्या थरावर आहे. आणि म्हणता म्हणता मी तिसऱ्या चौथ्या थरावर कधी पोहोचलो होतो तेच मला कळलं नाही. पण नंतर जेव्हा खाली बघितलं वाकून तेव्हा उडालेला थरकाप कधी विसरता येणार नाही. चला आत्ता आपण आलेले आहोत ठाण्यामध्ये. सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. आजच्या या भागात तिघी अशा आहेत की एकाच घरातल्या पण दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने दहीहंडीच्या त्या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहे. नमस्कार नमस्कार. घाबरलो, मला वाटतं दहीहंडी कोणाला थरावर चढलाय. नमस्कार. आता उखाणा घ्या. अक्षर देतो ग. गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाचवतो पावा, मधुकर असरका जोडीदा जन्मोजन्मी हवा मला. हो तुम्हाला हवा, पण त्यांचं काय म्हणणं आहे? होय ना. होय होय. चला आता तुम्ही ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासू. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी मुलगी मोठी. हा माझा संकल्प परिवार. वा वा वा. नमस्कार. या दहीहंडी फोडायला हा असतात? सगळे असतात. या असतात. हा सगळे असतात. खालून वर बघायला नाही, खाली असतात. खालच्या थरापासून वरतीपर्यंत असतात. खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत या सगळ्या जणी असतात. हो. माझेच पाय थरथरायला लागले. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 माही काय किती वर्ष दहीहंडी? 10 वर्ष. दहीहंडीला जाता तुम्ही? हो. तुम्ही कधी वरच्या थरावर चढले की नाही? कधीच नाही. खाली खाली मदतीला पहिल्यापासून सपोर्टला. का आवड एवढी पहिल्यापासून? पहिल्यापासूनच, कारण
आमच्या टायमात नव्हतो ना, आता सुरुवात झाली ना. मसूदबाई पण जातात? हो, काय हो? ते थराला मी खालच्या थराला असते. खालच्या थराला असता. आणि ही नात आहे. तुम्ही कितव्या थरावर? मी 3ऱ्या थरावर. मग तुम्हाला भीती नाही वाटली तिने असं वर जाते वगैरे वगैरे? नाही, भीती नाही वाटली, कारण आमचे सगळे असतात दहीहंडीचे पथक सगळं. म्हणजे कोणाला पडण्याचं असं वगैरे काय भीती नसते. काळजी घेतात सगळे. त्याच्यामुळे काहीच आम्हाला असं वाटत नाही की आमची मुलगी त्याच्यामध्ये गेली पडणार, असं काहीच भीती नाही वाटत आम्हाला. मग तुमच्या घरून कसा सपोर्ट होता? माझे सासू पहिल्यापासून हौशी असल्यामुळे मला काय त्याच्याबद्दल हेच नाही आलं. म्हणजे अडथळा नाही आला कुठे जायचं दहीहंडी. सासूबाईच घेऊन जायच्या? सासूबाईच होते. आणि मिस्टर पण बोलतात जा, काय नाही. आजकाल कुठल्या पण क्षेत्रात बायका पुढे आहेत, तर दहीहंडीत का नको. तुमची ओळख लग्नात दहीहंडीतली नाही ना? नाही, आधीचीच? लग्न गावी केलं लग्न? कुठे? कारवार. मग तुम्ही कारवारच्या? हो, मी कारवारची. मग ती येते भाषा तुम्हाला? कोकणी. आव तू कापाला येता. काय चेहरा खुल्ला बघा. तुम्हाला पण येते? अरे नाही येत. तुम्हाला नाही येत? आमचा जन्मच इकडचा, त्याच्यामुळे पण ह्या कधी रागाने बोलल्या तर कळेल तुम्हाला ते काय बोलल्या ते? हो, कळतं. कारवारी भाषेत कसं कळतं? कारण घरामध्ये चालायचे, आई वडील वगैरे बोलायची. पण या रागावले की तुम्ही कारवारीत बोलता? नाही, असं काय नाही. असं काय? मराठी. आपण काय करता? मी SY BSc IT. पण मग या दहीहंडीला दरवर्षी गोविंदाची प्रॅक्टिस किती दिवस आधी करता तुम्ही? गुरुपौर्णिमेला स्टार्ट होते प्रॅक्टिस. सकाळी कितीला बाहेर पडता दहीहंडीच्या दिवशी तुम्ही? सकाळी 8 वाजता. पहिली हंडी कुठली फोडता? पहिली आमची स्वतःची हंडी असते, संकल्प मंडळाची बांधलेली, ती फोडतो आम्ही. नंतर आम्ही सगळे ठाण्यामध्ये फिरतो. डोंबिवलीला पण गेलेलो आम्ही 1-2-4 वर्षाच्या पाठी. आता हा प्रवास सगळा कसा करता? गाडी घेऊन? गाडी बस असतात आम्ही. बस असतात. मग आता सगळी तयारी सुरू झाली? तयार झालेली. आई, म्हणजे तुमच्या तरुणपणात ह्या असं काही नव्हतं ना महिलांची दहीहंडी? मग आता हे सगळं सुरू झालंय महिलांची दहीहंडी वगैरे, कसं वाटतं तुम्हाला बघून? बरं वाटतं ना. बरं वाटतं. मग आता सगळ्या तुमच्या मंडळाबरोबर फिरत असता दिवसभर? बापरे, किती वेगळाच सगळा अनुभव आहे ना. छान वाटतंय. म्हणजे आणखीनही यांच्या प्रशिक्षकांबरोबर सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. आज एकदम वेगळ्या गप्पा आहेत, कारण संपूर्ण कुटुंब आणि महिला सगळ्या घरातल्या, या घरातल्या सगळ्या महिला या दहीहंडी आणि मनोरे रचण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सगळ्या सज्ज होत असतात. एकीकडे महिला दहीहंडी पथक इकडे सज्ज आहे आणि या बाजूला सगळी पुरुष मंडळी इकडे सासूबाईंच्या बाजूला येऊन उभी राहिलेली आहे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही या सगळ्यांना एकत्र करता का? काय असतं म्हणजे जरा सांगा ना. म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे अगोदर आमच्याकडे मोजक्याच मुली होत्या, नंतर हळूहळू त्या मुलींबरोबर त्यांच्या आई यायला लागल्या आणि हा असा ग्रुप मोठा होत गेला. आता आमच्याकडे नाही ना म्हणता 200 महिला आहेत, म्हणजे मुली महिला धरून 200 एवढे आहेत. 200 जणी सगळ्या तुम्ही त्या दहीहंडी फोडायला बाहेर पडता का? आणि पुरुषांचा पण त्या वेळेला गोविंदा निघतो की यांच्याच बरोबर जातात? अलग अलग निघतो. आणि तुम्ही किती थर लावलेत आतापर्यंत? सलग 6 वर्ष झाली. यंदा आमचा 9चा प्रयत्न आहे. सक्सेस करणार म्हणजे 8 थर तुम्ही लावलेले आहेत, 9 थर लावणार. तुमच्याकडे काय? हा प्रयत्न म्हणजे तो काय बल्ब लावायचा होणार? 100% होणार. तुम्हाला खात्री आहे ती? तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. तुम्हालाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा. आणि आता मी काही प्रश्न आहेत त्याच्यावरती मला चर्चा करायची आहे दोन्ही गटांशी. बरं, मला सांगा, महिला दहीहंडी आणि पुरुष दहीहंडी पथक यामध्ये महिला दहीहंडी पथक जास्त शिस्त पाळतं का? नाही. मी आधी त्यांच्याशी बोलतोय. थांबा. हो सर. कारण मुलींना मर्यादा आहे, त्या मर्यादा पार पडतात. कारण त्यांच्यासोबत त्यांच्या घराची इज्जत सुद्धा असते, त्या त्यांच्या मर्यादित राहून व्यवस्थित करतात. आणि तुमच्याबरोबर तुमच्या घराची हो असतात. आम्ही पण शिस्तीत असतो. आम्ही शिस्त पाळतो, कारण आमच्या मागे आमच्या नगराचं नाव आहे. व्हेरी गुड. कुठेतरी खराब न होण्यासाठी आम्ही शिस्तीत राहतो, महिलाही शिस्तीत राहतात. काय तुमचं अभिनंदन आहे. थांबा, आता पुढचा प्रश्न मी विचारतो. महिला हंडी पथकामध्ये काम कमी आणि बडबड जास्त असते का? काय खरंय? मान्य? आम्ही जेवढी बडबड करतो ना त्या प्रतीने आम्ही कामं पण तेवढीच जोरात करतो, पण मुलं तेवढी कामं नाही करत. मुलं सकाळी 7ला घरातनं पडतात, रात्री 10ला घरी येतात, त्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात. मी भांडणं नाही लावायला आलो. मुलं 7 वाजेपर्यंत बाहेर पडतात, तर विसरू नको त्याच मुलाला जेवण करण्यासाठी त्याची आई सकाळी 4:30-5 वाजता उठते.
1 मिनिट. आजचा विषय दहीहंडी पुरता मर्यादित आहे. आमचा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये महिला दहीहंडी पथकात काम कमी आणि बडबड जास्त असते का, हे तुम्हाला मान्य आहे? मान्य केलंय सगळे. 1 मिनिट. गुरुजी, कळलं गेल्या वर्षी 7चा प्रयत्न का फसला? ती जर कमी केली आणि कॉन्सन्ट्रेशन केलं तर यंदा तुमचा विक्रम नक्की होईल. पुढचा प्रश्न, तिसरा. पुरुष हंडी पथकाला ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्तच असतो का? कारण महिलांनी हा कॉन्फिडन्स एवढा वाढवलाय त्यामुळे आमचं कॉन्फिडन्स जास्त वाढलाय. पण खरंच हा कौतुक करायला पाहिजे समस्त महिलांचं की आधी 2 किंवा 3 थरापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता 7व्या थरापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. कदाचित चित्र इतकं बदलेल की आणखीन 2-3 वर्षांनी हे 9 थर आणि महिला 10 थरावरती पोहोचलेल्या आहेत. चौथा प्रश्न, महिला हंडी पथकात काही महिलांना आपल्या मेकअपची जास्त चिंता असते का? टीव्हीवरती पडद्यावरती दिसण्यासाठी ते आपल्या मेकअप कडे जास्त लक्ष देतात. दहीहंडी पथकात दहीहंडी पथकात शहरामध्ये आहेत त्या सोडून बाकीच्या 100 मधल्या 75 महिला मेकअप कडे लक्ष देतात. 25% आपल्या थराकडे असं काही नसतं. असं काही नसतं. हो, आम्ही आजचा कार्यक्रमाचं म्हणत नाहीये, दहीहंडी दिवसाचं म्हणत. काय सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर, काय बोलले ते खरंच आहे. आजी मी त्यांच्या बाजूनी मत दिलंय. पुढचा प्रश्न, पुरुषांचे थर महिलांच्या थरापेक्षा जास्त थरथरतात का? का? 6 नंतर 1 मिनिट, काहीतरी एक वाक्य बोलते. कमी होतं. 6 नंतर कॉन्फिडन्स कमी होतो. 1 मिनिट. 6 वाजल्यानंतर की 6 थरानंतर? दिवसभर सगळी मंडळी, पुरुष मंडळी ही इतकी चिंब भिजलेली असतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दिवसभर या सगळ्या पुरुष मंडळींना अनेक वेळा त्या ठरलेलं इच्छित साध्य करायचं असतं. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने मनोरे रचत असतात, बऱ्याचदा पडत असतात, बऱ्याचदा. त्यामुळे कदाचित थरथरत जास्त असतील ते. एकीकडे या महिला काहीतरी ध्येय गाठण्यासाठी धडपडतायत तर इकडे पुरुष मंडळी सुद्धा यंदा ठरवलेले थर रचण्यासाठी धडपडतायत. यांची धडपड चांगली आहे, कायम आहे. तेव्हा या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी या दोघींनाही, म्हणजे दोघींचं प्रतिनिधित्व करतायत, एकीकडे सासूबाई एकीकडे सूनबाई, या दोघींनाही आज लक्ष्मी म्हणून, आज कुठलाही खेळ आपण घेणार नाहीत, फक्त यांच्याशी आपण चर्चा केली, यांच्याशी गप्पा मारल्या, या दोघींनाही प्रत्येकी 1500 रुपयाचं बक्षीस एक आनंद म्हणून आपण देणार. आणि ही वहिनी लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. माऊली, ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. नमस्कार करतो. आणि हे बक्षीस सर्वात उंच थरावरती चढणाऱ्या या छोटीला. चला, आणि आता बघूया आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार. इकडनं सुनबाई खेळणार आहेत, पण इकडनं आज सासूबाई न खेळता सासूबाईंचं प्रतिनिधित्व त्यांची नात करणार आहे. तेव्हा आता मला बघायचंय, या खेळात मला बघायचंय मुलगी म्हणजे नात आजीला पैठणी मिळवून देते का स्वतः हरून आईला मिळवून देते. आता मला बघायचंय काय होणार. बघूया पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ, हे जे चिमटे आहेत ना, हे रोज वापरात असतात, फक्त हे कपड्याला लावले जातात. तर कधी कधी हे चिमटे न वापरता या सगळ्या जणी एकमेकांना चिमटे काढत असतात. म्हणजे प्रत्यक्षात पण काढतात आणि बोलूनही काढतात. चिमट्यांच्या सहाय्याने मनोरा रचायचा आहे. 3 मिनिटाची वेळ. 3 मिनिटात सगळ्यात उंच मनोरा ज्या कोणी रचणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1, 2, 3.
थांबा 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 आजपर्यंत इतक्या प्रकारे आपण दहीहंडीच्या दिवशी मनोरे बघितले, पण असा मनोरा जो कोणी लावेल त्याला भारतातून कुठेही पाठवणार नाही आम्ही, तिथेच ठेवू, कारण ही दुर्मिळ कला आहे. हा जो मनोरा आहे हा डायनॉसॉरच्या काळातला मनोरा, म्हणजे जुरॅसिक पार्क दहीहंडी जर केली तर अशी होईल. या खेळामध्ये मिस्टरांनी खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेट वस्तू आणि साथ अशी दिली की आपली बायको चुकत असताना तिला बरोबर कसं खेळायचं हे न सांगितलंच नाही त्यांनी. आजींना साथ दिली नातीने. झी मराठीकडून ही भेट वस्तू. आणि आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत आजी. आणि आज नातीने आजीला जिंकून दिलेला आहे, त्यामुळे ही पैठणी तथास्तू कडून आता आजींना देण्यात येत आहे. अभिनंदन आजी. हा होम मिनिस्टरचा मान आहे, हा तुमच्याकडे आम्ही देतो आहोत. अभिनंदन. गेली अनेक वर्ष न दमता न थकता ही माऊली सगळ्यांबरोबर त्या दहीहंडीत असते. आणि या भागाची सांगता करत असताना या सगळ्या गोविंदा पथकाला शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन याच जल्लोषात पुढच्या भागात. नमस्कार. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. बजरंगबली की जय. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंच्या दादा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंच्या दादा गेला जीव झाला वेडा. 1 2 3 4 अमालपुरातली पोरं हुशार.